हा तुम्हाला फक्त एक कचरा दिसत असेल, पण हा मातीसाठी खरा सोना आहे. हे बघा, मी भाजीचे सालक आणि फळांचे तुकडे घेतलेले आहे. आपण काय करतो, सगळा कचरा डस्टबिनमध्ये टाकतो. पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे, की याचं खत घरच्या घरी कसं तयार करायचं. कारण मी काय करते, रोजचा किचन कचरा वेगळा ठेवते आणि तशी मी घरच्यांना पण सवय लावून घेतलेली आहे. आणि ही कांद्याची सालं, बटाट्याची सालं किंवा अशी फळांचे तुकडे आणि अंड्याचं स्पेशली जो वरचा कव्हर असतो तो जाड असतो आणि तो झाडांसाठी खूप उपयोगी असतो, कारण त्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तर याचे छोटे असे तुकडे करून घ्यायचे, कारण ते डिकम्पोज व्हायला थोडा वेळ लागतो. बाकी मी सगळं तसेच्या तसं ठेवलेलं आहे. मी जो रेस बेड बनवला होता त्यात मी असा एक छोटा रोज खड्डा करते आणि त्यात हा सगळा कचरा टाकते आणि वरून माती टाकून देते. त्यामुळे काही दिवसात त्याचं खत तयार होतं आणि तेही नैसर्गिकरित्या, म्हणजे 100% ऑर्गॅनिक. त्यामुळे आपल्या झाडांना मिळतो अगदी नॅचरल न्यूट्रिशन आणि ग्रोथ पण छान होते आपल्या झाडांची. आजपासून तुम्ही पण असा डस्टबिनमध्ये कचरा फेकायचा विसरा, कारण किचन कचरा म्हणजे आहे आपल्या झाडांचं ऑर्गॅनिक लंच. तुम्ही पण हे नक्कीच ट्राय करा आणि मला टॅग करायला विसरू नका. आणि अशाच छान छान गार्डनिंग हॅकसाठी फॉलो करा अमेरिका विथ सुचिता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.